दररोज तोच तोच भात खाऊन कंटाळा आलाय का? मग आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आंबट, तिखट आणि खूपच चविष्ट कैरी राईस. अगदी सोपी रेसिपी आहे. एकदा हा कैरी राईस बनवून बघा, पुन्हा पुन्हा बनवावंच वाटेल. यानंतर उन्हाळ्यात कैरी आहे घरात, मग फक्त 10 मिनिटात असा झणझणीत आणि चविष्ट कैरी राईस बेत झालाच पाहिजे. आवडत नाही म्हणणारे देखील बोटच चाटत चाटत खातील बरं का. त्यासाठी ना मी हा राईस घेतलेला आहे. इंद्रायणी राईस आहे. तुम्हाला आवडेल तो राईस इथे तुम्ही घेऊ शकता. कोलम वगैरे जो आवडेल तो घेऊ शकता. आणि राईस जो आहे तर तो छान असा धुवून घ्यायचा. असं म्हणतात की राईसचं जर पांढरं पाणी निघालं तर तो राईस चांगला असतो, नसता राईस चांगला नसतो. तुम्ही ऐकलंय का? असं कुठे ऐकलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही बघू शकता छान असा राईस मी इथे घेतलेला आहे. तो राईस आपण 2 ते 3 पाण्याने छान असा धुवून घ्यायचा आहे. कमीत कमी 3 पाण्यानं तरी राईस धुवून घेतलाच पाहिजे. आणि आता मी राईस धुवून बाजूला ठेवते आणि तोपर्यंत इकडे मी घेतला आहे कुकर. कुकरमध्ये हा राईस टाकून घ्यायचा. धुतलेला हा राईस जो आहे ना तर तो धुवून घ्यायचा. धुवून घेतलेला राईस कुकरमध्ये घालायचा. तुम्ही पाहू शकता मी जो राईस आहे तो कुकरमध्ये घालत आहे. आणि तुम्ही म्हणाल इतकं थोडंसं राईस कोणासाठी बनवते, तर आम्ही 3 लोकांसाठी हा राईस बनवतो आणि 3 लोकांसाठी परफेक्ट होतो बरं का. ही वाटी जी आहे ना तर त्या वाटीच्या साहाय्याने मी 1 वाटी राईस इथे मी घेतलेला आहे. आणि आता ह्याच वाटीच्या साहाय्याने 3 वाटी पाणी मी इथे घालणार आहे. जर राईस जास्त वेळ भिजला असेल तर 2.5 वाटीच पाणी घालायचं. जेव्हा भिजला नसेल तर कमी. पण माझा राईस भिजला होता त्यामुळे मी फक्त 2 वाटी पाणी इथे घातलेलं आहे. आणि लगेच त्यामध्ये थोडंसं तेल देखील घालून घेतलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे. तेल आणि मीठ घातल्यामुळं राईस जो आहे तर तो अतिशय छान होतो. तुम्ही ना डायरेक्ट इथे भरपूर सारं पाणी घालून देखील राईस शिजवू शकता, जेणेकरून तुम्ही बिर्याणी जशी बनवतो तसं डायरेक्ट काढून कैरीमध्ये देखील टाकू शकता. आता तुम्ही पाहू शकता मी घेतलेली आहे ते कैरी आणि राईस आहे तर तो शिजण्यासाठी ठेवला आहे. आता गॅसवर त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मी जास्तीत जास्त 3 शिट्ट्या काढून घेते. आणि तोपर्यंत इकडे ही जी कैरी आहे ना तर त्याचं साल काढून घेऊन तिला टकली करून टाकते. तुम्ही पाहू शकता छान असं याचं साल. आणि तुम्हाला हे साल काढायचं जे तंत्र आहे याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण त्याचं नाव तुम्हाला माहीत असेल तुम्ही मला सांगा. आणि ते जे आहे तर त्याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा लिंक म्हणून. मी त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला देते. मी हे मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे. अगदी जलद आहे आणि खूप छान असं काम हे करतं माहिती आहे का. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती छान प्रकारे साल याचं निघत आहे. कुठलाही प्रकारचा कैरीचा गर त्याला जात नाही आहे. फक्त वरचा काय म्हणतात त्याला कातडं आहे तर ते निघून जात आहे. पाहू शकता अशा प्रकारे मी याचं साल जे आहे तर ते सर्व साल मी इथे काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आणि आता ह्याचं वरचं जे आहे तर ते चाकूने कापून घ्यायचं आहे. चाकू आणि हे जे साल काढलं आहे ना तर ते मी इथे मिशोवरून घेतलेलं आहे. दोन्हीची लिंक मी तुम्हाला देते. तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये लिंक पी म्हणून टाईप करा काय, किंवा लिंक टाईप करा, काही टाईप करा जे हवं ते. आणि बघा आता इथे ना कचरा साठवण्यासाठी एक साईडला मी प्लेट घेतली होती, जेणेकरून आपल्या किचन ओट्यावर जास्तीचा कचरा होत नाही आणि लगेचच्या लगेच कचरा आपण टाकून देऊ शकतो. व्हिडिओ यायला थोडा लेट झाला त्यासाठी सॉरी, पण थेट आपला व्हिडिओ आलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही खिसणीने असं छान प्रकारे ही जी कैरी आहे तर ती आपण खिसून घ्यायची आहे. माझी खिसणी जरा जास्त बारीक होती. तुमच्याकडे मोठी खिसणी असेल ना तर थोडी मोठी खिसणी वापरा. आणि बघू शकता तुम्ही खिस याचा छान पडत आहे. ते छान असा खिस याचा झालेला आहे. कैरीचा खिस तुम्ही बनवून घेऊ शकता. कैरीच्या अजून काही रेसिपीज पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा. पण लेट झाला आहे त्यामुळं मला वाटलं नाही की टाकाव्यात म्हणून मी नाही टाकल्यात. पण तुम्हाला जर पाहिजे असतील ना तर कमेंट करा. मी लवकरात लवकर तुमच्या पुढे तुमच्यासाठी कैरीच्या रेसिपीज अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि तुम्ही पाहू शकता छान असा कैरीचा खिस इथे पडत आहे. पण नंतर मी आहे ना हा खिस बाजूलाच ठेवला आणि छान असं बारीक बारीक याचे कैरीचे तुकडे जे आहेत तर ते बनवून घेतलेले आहेत. अगदी बारीक, तुम्ही चॉपरमध्ये देखील काढू शकता, पण मी याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत. तुम्ही पाहिलं आहे ना असे. आणि आता तुम्ही पाहू शकता छान असे आपल्या कैरीचे तुकडे तर बनवून झालेले आहेत. तुम्ही याला खिसून घेऊ शकता, कापून घेऊ शकता, किंवा मग डायरेक्ट मिक्सरमध्ये ओबडधोबड देखील करू शकता. इकडे बघा आपल्या ह्याची कुकरची देखील शिट्टी झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपला राईस आता शिजलेला आहे. आपण काढून बघूयात तर तुम्ही पाहू शकता काय वाफा निघतात आणि आपला राईस अगदी मऊ असा शिजलेला आहे.
आता राईस आपण बाजूला ठेवूयात, पण झाकण लावूनच ठेवायचा, म्हणजे तो जास्त नरम पडत नाही, किंवा जर तो थोडा कच्चा असेल तर वाफेवर तो शिजवून जातो. आपण इकडे आता घेऊयात कढई, आणि कढईमध्ये ना आधी कढई छान अशी गरम करून घ्यायची. मग कढईमध्ये तेल घालायचं, तेल देखील छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. मग त्यामध्ये घालायची मोहरी, आणि मोहरी छान तडतडू द्यायची. मग घालायचा थोडासा लसण, लसण छान फुलला की मग घालायचे जिरे, जिरे देखील मस्त असे फुलू द्यायचे आहेत. जिरे फुलले की मग आपल्याला इथे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही इथे मिरची देखील घालू शकता तुम्हाला हवी असेल तर, पण मला नको होती म्हणून मिरची नाही घातली. मग मी डायरेक्ट कैरी घातली. आणि आत्ता आहे ना मोबाईल माझा या कढईमध्ये पडता पडता वाचला. मोबाईल कढईमध्ये पडणारच होता, पण पटकन मी पकडला, त्यामुळे तो मोबाईल पडला नाही, वाचला. नाहीतर मग ही रेसिपी काय तुमच्यापर्यंत आलीच नसती. आता मी छान अशी कैरी जी आहे तर ती छान अशी तेलामध्ये परतवून घेणार आहे थोडीशी. तुम्ही पाहू शकता छान अशी कैरी माझी परतत आहे, आणि कैरी परतत आहे, पण कैरीला छान स्वाद येण्यासाठी मी इथे घालत आहे चवीनुसार मीठ. मीठ जरा कमी घालायचं, जरा जपून घालायचं, कारण आपण मीठ अगोदर देखील घातलेलं होतं. आता त्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद, आणि हळद घालून मग आपण थोडेसे सुके मसाले देखील घालून घेऊ. त्यासाठी थोडासा गरम मसाला देखील घालायचा आहे, आणि गरम मसाला घालायचा. मग थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. जास्त तिखट नाही आहे म्हणून मी जरा जास्त घातली. तुमची तिखट असेल तर थोडी कमी वापरा, कारण हा राईस जरा कमी पण तिखट असेल ना, म्हणजे आंबट गोड तिखट अशी ह्याची टेस्ट होते. तुम्ही खाल्ल्यावर तुम्हाला लक्षात येईल. आणि तुम्ही पाहू शकता छान असं हे परतवून आपलं झालेलं आहे. याचा कलरचा रंग देखील बदललेला आहे. आता लगेच आपण जो कुकरमध्ये राईस शिजवून घेतला होता तो राईस आपण या भातामध्ये घालायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी छान संपूर्ण राईस इथे भातामध्ये हा जो भात आहे, जो राईस आहे, तर तो या कैरीच्या मिश्रणामध्ये घातलेला आहे. आणि ह्याला छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे, याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मसाला सगळा आहे कैरीचा तर तो या संपूर्ण भाताला लागला जाईल. आणि तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे याचा आत्ताच किती छान असा स्वाद येत आहे. मला तर हा राईस बघूनच भूक लागलेली आहे. तुम्हाला देखील राईस पाहून भूक नक्कीच लागली असणार आहे, मला माहीत आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता छान असा आता हा राईस आपला बनलेला आहे. याचा कलर थोडा वाईट आहे. आपण यामध्ये जर थोडी हळद किंवा कलरवाली मिरची पावडर घातली असती तर याचा कलर अजूनच जास्त आला असता, याचा कलर अजून छान आला असता. पण ठीक आहे, आपल्याला कलरला नाही पण टेस्टला अतिशय अप्रतिम अशी ही होणार आहे. आणि आता कलर देखील छान झाला आहे, कलर देखील बदलला आहे. तुम्ही पाहू शकता आता छान असा पिवळा कलर झालेला आहे. पण कलरसाठी काही ते वापरलं नाही तरी देखील राईसचा कलर अतिशय अप्रतिम असा आलेला आहे. तुम्हाला दिसत असेल आला आहे की नाही छान. मग आता आपण आहे ना राईस झालेला आहे, मग यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि तुम्ही डेकोरेशनसाठी आहे ना कैरीचे छान छान तुकडे देखील करू शकता. मी देखील केलेले आहेत, मी तुम्हाला दाखवूनच आहेत. पण आता कोथिंबीर घालून थोडंसं हलवून घेऊ, म्हणजे छान असायचा कोथिंबीरचा देखील स्वाद जो आहे तर तो आपल्या भातामध्ये उतरला जाईल. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा कैरीचा राईस आपला इथे तयार आहे. आता आपल्याला खायला देखील आपण घेऊ शकतो. तुम्ही पाहू शकता लगेच मी बाजूला एक प्लेट घेतली आहे, प्लेटमध्ये लगेच राईस काढून घेणार आहे. पण तुम्ही मला आधी सांगायचं आहे, राईस खाण्याच्या अगोदर तुम्ही मला सांगायचं आहे आपली रेसिपी आजची कशी वाटली आहे की नाही, युनिक टेस्टी. ही रेसिपी तुम्ही आधी कुठे कुठे पाहिली होती मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडली की नाही ते देखील मला कमेंट करून सांगा. पुढचा व्हिडिओ मी कोणता घेऊन येऊ नक्की सांगा. आणि आता छान असं भातावर डेकोरेशनसाठी कैरीचे तुकडे टाकायचे, आणि मस्त साईडला एक कैरीची चटणी घ्यायची, आणि मस्त एन्जॉय करूया. चला बाय, भेटू उद्या.